येत्या सोमवारी 22 जानेवारी 2024 ला अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबद्दल सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। एकीकडे सोहळ्याबाबत उत्साहाचं वातावरण आहे, तर मंदिर अपूर्ण असताना होणारी प्राणप्रतिष्ठापना आणि पौष महिन्यातली तिथी यावरून सुद्धा टीका होताना दिसते। तर अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यजमानपदी सोहळा होत असल्याने देखील टीका केलेली आहे। दरम्यान राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे प्रमुख यजमान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी नसतील अशी माहिती आता समोर येते। मिळत असलेल्या माहितीनुसार श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉक्टर अनिल मिश्रा हे या सोहळ्याचे मुख्य यजमान असतील आणि या सोहळ्याचे यजमान म्हणून त्यांनी मंगळवारी प्रायश्चित्त पूजनामध्ये सहभाग घेतला होता। आता पुढचे 7 दिवस ते यजमानाच्या भूमिकेत असतील। प्राणप्रतिष्ठापना करणारे कर्मकांडी ब्राह्मण आणि मुहूर्तकारांनी असं सांगितलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास, आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत आणि डॉक्टर अनिल मिश्रा हे त्यांच्या पत्नीसह मुख्य सोहळ्यावेळी गर्भगृहामध्ये उपस्थित असतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गर्भगृहामध्ये आपल्या हातांनी कुशा आणि शुलाका खेचतील। त्यानंतर रामललांची प्राणप्रतिष्ठापना केली जाईल आणि त्या दिवशी पंतप्रधान मोदी रामललांना नैवेद्य अर्पण करतील, तसंच आरती देखील करतील। मंगळवारी प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अयोध्येतील विवेक सृष्टी आश्रमामध्ये अनुष्ठानाला सुरुवात झाली आहे। काशीच्या पंडितांनी शरयू नदीमध्ये स्नान केल्यानंतर शुभारंभ केलाय आणि या कार्यक्रमाचे मुख्य यजमान डॉक्टर अनिल मिश्रा आणि मूर्ती घडवणारे अरुण योगीराज हे तिथे उपस्थित होते। हे जे अनुष्ठान आहे हे 21 जानेवारी पर्यंत चालणार आहे। रामललांच्या मूर्तीची 18 जानेवारीला गर्भगृहामध्ये स्थापना केली जाणार आहे। गेल्या 70 वर्षांपासून ज्या मूर्तीची पूजा होत आली आहे ती मूर्ती सुद्धा नव्या गर्भगृहामध्ये प्रतिष्ठापित केली जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये दुपारी 12:20 प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा मुख्य अनुष्ठानाला प्रारंभ होणार आहे आणि ही जी पूजा आहे ती सुमारे 40 मिनिटं चालणार आहे। तेव्हा मिळत असलेल्या माहितीनुसार राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे प्रमुख यजमान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी नसतील। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉक्टर अनिल मिश्रा हे या सोहळ्याचे मुख्य यजमान असतील।